जास्त प्रयत्न करत असतात. रावसाहेब, एक तुम्ही जयंत पाटलांचं भाषण ट्विट केलं आहे आणि जे भाषण सध्या हल्ली चर्चेचाही विषय आहे. निष्ठा काय असते आणि निष्ठा किती महत्वाची असते या संदर्भात 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी मग भाषण केलं. मग तुम्ही त्यांचं कौतुक केलं मग आहे. का करू नये? मी स्वतः श्रद्धा आणि निष्ठा या दोन शब्दांना मानतो आणि आमच्यासारख्यांचं जे राजकारण आहे हे त्या शब्दांवरती उभं आहे. या दोन पांडुरंगाच्या विटा आहेत, श्रद्धा आणि निष्ठा. त्या विटेवरती आम्ही उभे आहोत. त्याच्यामुळे कोणी श्रद्धा आणि निष्ठा याला महत्त्व देऊन जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय करून राजकारण करत असतील तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. गेल्या काही काळापासून मी पाहतो आहे जयंतराव पाटलांविषयी खूप अफवा पसरल्या. जयंतराव पाटील पवारसाहेबांना सोडतायत, जयंतराव पाटील भाजपात जात आहेत, जयंतराव पाटील अमित शहांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चाललेले आहेत वगैरे. अशा अफवांना त्यांनी काल पूर्ण विराम दिला की मी निष्ठावान आहे. लॉयल्टी किती महत्त्वाची आहे, शरद पवारांबरोबर राहणं या काळात किती महत्त्वाचं आहे. त्यांनी निष्ठेची एक सुंदर व्याख्या काल त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर मांडली आणि ते आतल्या तळमळीनं मांडली. मला आठवते की जेव्हा पवारसाहेबांनी राजीनामा दिला त्यांच्या पदाचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये, तेव्हा सगळ्यात आधी जर कोणाला हुंदका फुटला असेल तर तो जयंतरावांना होता. त्या जयंतरावांविषयी त्यांच्या निष्ठेवर, विचारधारेवर शंका काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. काल त्यांनी जे उत्तर दिलं ते महाराष्ट्रात घराघरात पोचलं आहे आणि विशेषतः शिवसेना जी निष्ठेवर राजकारण करते त्यांना त्यांची भूमिका आवडली. नाही, पण रावसाहेब, ते जे भाषण होतं त्यात मिश्किल टोलेबाजी होती. असू द्या. आणि त्यांनी एका ऑफरचा म्हणजे स्वतःचं आणि रोहित पवारांचं असं दोन्ही नावं घेऊन काही उल्लेख केला. एवढं खोलात जाण्याची मला गरज नाही ना. मी काय एवढं खोलात जायचं आणि खणून काढायचं. मी जयंतरावांच्या भाषणाला 100पैकी 500 मार्क देतो. त्यांच्या विचाराला 100पैकी 500 मार्क. हा पेपर फुटलेला नाही लोकसेवा आयोगाचा, पण त्याला मार्क द्यायला पाहिजे. रावसाहेब, आणखी एक विषय. काय जाऊ दे रे शिंदेगड, काय रे शिंदेगड, अरे सोड रे शिंदेगड. हा कुठे अरे चोर आहेत ते, आता चोरांना मारणारच ना, चोरांना घेऊन जाणार पोलीस स्टेशनला. अरे चोरच आहेत ना, ही चोरांची टोळी आहे, सोनेरी टोळी आहे चोरांची. ही गोल्डन गँग आहे. भारतीय जनता पक्ष ही गोल्डन गँग आहे. शिंदेचा गट, मिंद्यांचा गट ही कोबरा गँग आहे. बरं का विषय, इट्स कोबरा गँग. हां, एक कोबरा गँग मुंबईत पूर्वी होती अंडरवर्ल्डमध्ये, मला माहीत नसेल तर सांगतो. हां, कधीतरी मला माझ्याकडे तुम्हाला कोबरा गँगची हिस्ट्री सांगेन मी. तर ही एक कोबरा गँग आहे, गोल्डन गँग आहे. ते करत असतात हे असे. राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की मतदारसंघ पुनर्रचना विधेयक. अभी